तर त्यांनी एक दिवस मी एकटी गेली ना, तर त्यांनी माझ्यासोबत आहे ना घाण प्रकरण केलं. बाथरूम मध्ये मला जबरदस्ती घेऊन काहीतरी खायला दिलं आणि त्याच्यामध्ये मला अनकॉन्शियस झाली मी आणि माझ्यासोबत व्हिडिओज वगैरे काढले आणि ते कंटिन्यू तो मला दाखवायचा आणि माझ्यासोबत शोषण करायचा, जे रेप सारखं. आणि त्याच्यानंतर त्याच्या बहिणीला माहित पडलं ना, तर तिने मला बोलली की एक हाताने टाळी वाजत नाही येते आणि माझ्या मम्मीला माहित नव्हतं. मी घाबरून मी तिच्या हाला हा केलं आणि नंतर 11 मध्ये मी गेली कॉलेजला. तर माझा एक मित्र आहे, त्याला मी सांगितलेलं हे सगळं प्रकरण की व्हिडिओ माझा डिलीट कर येते. तर त्यांनी फेसबुकची OTP मागितली माझ्याकडनं आणि मी त्याला दिली. तर त्यांनी दिली आणि तो पण मला ब्लॅकमेल करायला लागला तेच व्हिडिओ घेऊन. मी चौकीत आलेली, माझा तो मॅटर सॉल्व्ह झाला आणि मला कॉल करून मला बोलत होता की तुझे व्हिडिओ आहेत माझ्याकडे, मला भेटायला ये ते. आणि मग मला 2 वर्ष त्यांनी मला त्रास दिले, मला चटका वगैरे दिला, मारलं वगैरे आणि मला घेऊन ते सगळं करायचं. माझी मागणी आहे की माझ्यासारखे ज्या पोरी आहेत त्या घाबरतात, सांगत नाही, त्यांनी घाबरू नये. आई मम्मी पप्पाला या असं कुठल्या ऑफिसमध्ये जाऊन सांगावा आपल्या सोबत काय होते ते. आता मी मनसेच्या ऑफिसमध्ये गेलेली, मला संदीप राणे भाऊ यांनी मला मदत केली आहे. त्यांनी मला लेडीज कॉस्ट्युम सगळे पाठवले आहे. माहितीये की अशा किती घटना घडत आहेत, म्हणजे 4 वर्षाच्या मुलीपासून ते म्हाताऱ्या माणसांपासून. आता ही बिचारी मुलगी आमच्या मनसेकडे आली, आज 10 वर्षापासून हिच्यावरती अत्याचार होतो. हिच्या पुढे मागे कोणी नव्हतं. ती मुलगी घाबरली आणि त्या अत्याचाराला बळी दिला. आज परप्रांतीय महाराष्ट्रात येतात, तुमची खळगी भरायला येतात तुम्ही पोटाची. तुम्ही महाराष्ट्रातल्या मुलींवरती जर अत्याचार करत असाल ना, तर मनसेच्या कोणत्याही महिला काय मनसेचा कुठलाही व्यक्ती सहन करणार नाही. तुमची आहे ना कपडे काढून जी धिंड काढून आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात, तर तुम्ही बघत बसाल. पुढच्या वेळी तुम्ही डोळे वर करून बघणार सुद्धा नाही. ही मुलगी आमच्याकडे न्याय मागायला आली आणि मी पोलीस प्रशासनाला पण एवढंच सांगते की जर अशा काही मुली तुमच्याकडे जेव्हा न्याय मागायला येतात ना, तेव्हा तुम्ही कुठलाही दबाव न करता अशा मुलींना न्याय दिला पाहिजे. कारण ह्या मुलींच्या बिचारांचे, तिला वडील नाहीये, भाऊ नाहीये, कोणी नाहीये आणि ही मुलगी त्या अत्याचाराला बळी गेलीये. तर आज हिच्या मागे चांगला सपोर्ट असता तर ही बळी गेली असती का ही मुलगी? मला असं वाटतं हिला खूप न्याय, आणि जर न्याय नाही मिळाला तर मग आम्ही आमच्या मनसेच्या पद्धतीने जे आंदोलन करायचं ना ते आम्ही करूच, हिला न्याय मिळवून आम्ही देऊच. पण माझं प्रशासनाला एवढंच मागणं आहे की जर तुम्ही हातामध्ये म्हणतात ना ते पोलिसांची ती वेगळंच असतं, तर पोलीस काही करू शकतात. जर त्यांनी कुठलाही दबाव न करता एखाद्याला न्याय मिळवून द्यायचा असेल ना, तर पोलीस तो न्याय मिळवून देऊ शकतात.